शेतकरी मित्रांनो नमस्कार. गार्डा कंपनीचं पोलीस या नावाचे जे कीटकनाशक येतं याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कोणत्याही कीटकनाशकाची कार्यक्षमता ही त्याच्या घटकावरती अवलंबून असते. त्यामुळे सर्वप्रथम या कीटकनाशकात कोणता घटक आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊ. या शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकामध्ये फिप्रोनिल 40% प्लस इमिडाक्लोप्रिड 40% पावडर स्वरूपातील हे कीटकनाशक आहे. फिप्रोनिल आणि इमिडाक्लोप्रिड याचं जबरदस्त कॉम्बिनेशन असल्यामुळे आपल्याला थ्रिप्स इतर रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळतात. नेमके कोणते कीड नियंत्रण करते, प्रमाण किती वापरावे याबद्दल थोडक्यात पाहू. थ्रिप्ससाठी हे एक रामबाण औषध आहे. इतर कीटकनाशक वापरून थ्रिप्स जर तुमचा नियंत्रित झाला नसेल तर या कीटकनाशकाच्या वापराने 100% तुम्ही तुमच्या थ्रिप्सवरती नियंत्रण मिळवू शकता. या कीटकनाशकाच्या वापराने इतर रसशोषक किडी ज्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स या 4 महत्त्वाच्या रसशोषक किडींचे नियंत्रण तुम्ही करू शकता. याचा वापर कोणत्याही पिकामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता, ज्यामध्ये कापूस असेल, मिरची असेल, शिमला मिरची असेल, टोमॅटो या व अशा अनेक पिकावरती ज्या पण पिकावरती थ्रिप्सचा जास्त प्रादुर्भाव होतो किंवा ह्या ज्या 4 रसशोषक किड्या यांचा प्रादुर्भाव होतो त्या पिकावरती तुम्ही याचा वापर करू शकता. सोयाबीनमधील पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता. प्रमाणाबाबत जर पाहायला गेलं तर पिकानुसार याचं प्रमाण कमी अधिक आहे. कापूस पिकावरती अनेक शेतकरी याचा वापर 8 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापर करतात. तर इतर पिकासाठी तुम्ही मिरची असेल, टोमॅटो असेल किंवा जे काय भाजीपालावर्गीय पिकं आहेत ज्याच्यामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव होतो आणि तुम्ही या कीटकनाशकाचा वापर करणार, त्या पिकावरती तुम्हाला 4 ते 5 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी घ्यायचा आहे. कारण कापसावरती प्रमाण थोडं जास्त घेतल्यामुळे स्कॉर्चिंग वगैरे येत नाही, परंतु इतर पिकावरती तुम्ही जर प्रमाण जास्त घेतलं तर तुमच्या पिकावरती स्कॉर्चिंग येऊ शकतं. त्याच्यामुळे जे काही प्रमाण सांगितलेलं आहे ते योग्य पद्धतीने घ्या किंवा ज्यावेळेस तुम्ही कीटकनाशक खरेदी करणार आहात त्यावेळेस तुम्ही प्रमाण योग्य पद्धतीने विचारून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.